हाय हॅलो नमस्कार. आज घरच्या घरी आहे त्या साहित्यात पिझ्झा कसा करायचा ते पाहूयात. तर इथं दही घेतलं आहे वाटीभर, त्यात थोडंसं तेल घातलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही नुसत्या दह्यातही पीठ मळू शकता, पण मी इथं 1 वाटी दही व 1 वाटी पाणी घेतलं आहे. चवीपुरतं मीठ आणि सगळं एकत्र केलं आहे. ह्यात 1 चमचा बेकिंग सोडा, छान बुडबुडे येईपर्यंत आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि ह्यात 2 वाटी मैदा चाळून घालायचा आहे. थोडासा मैदा जास्त कमी पण लागू शकतो. आता यात 2 वाट्या मैदा चाळून घेतला आहे मी आधीच. सैलसरच पीठ भिजवायचं आहे, खूप घट्ट नसतं पिझ्झाचं पीठ. पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावून एक 15-20 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आता ज्याही घरात भाज्या असतील, इथं सिमला मिरची, कांदा, टोमॅटो थोड्याशा तेलावर परतून घेतल्यात. चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो थोडे थोडे घ्यायचे. इथं एक गोळा घेऊन जाडसरच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आणि फुगू नये म्हणून असं चमच्याने आता पिझ्झा सॉसमध्ये ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घातलं आहे. पनीर थोडंसं परतून घेतलं आहे चिली फ्लेक्स आणि थोडं मीठ घालून. आता पोळी दुमडून आपल्याला तव्यावर घालून घ्यायची आहे. असं केल्यामुळं पोळी फुगत नाही. आता खालची बाजू भाजून झाल्यावर वरच्या बाजूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे किंवा बटर, काहीही चालते. आणि वरून पिझ्झा सॉस मेयोनेज आपल्याला छान पसरवून लावून घ्यायचं आहे. सगळीकडं छान स्प्रेड करायचं आहे. गॅस बंद केला तरी चालतो. आता ह्याच्यावर चीज किसून घ्यायचं आहे. मोझरेला चीज असेल तर तुम्ही भरपूरही घालू शकता.
आणि त्याच्यावर सर्व आपण परतलेल्या भाज्या घालून घ्यायच्यात. स्वीट कॉर्न असले तरी घातले तरी चालतात. जेवढ्या काही भाज्या असतील तेवढ्या सगळ्या घालायच्या. इथं मी सिमला मिरची, पनीर, कांदा, टोमॅटो वरून पुन्हा चीज किसून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं झाकण ठेवून चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवून ठेवायचं आहे आणि नंतर खाण्यासाठी तयार आहे पिझ्झा आपला. घरगुती पिझ्झा नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.